राजमाता जिजाऊ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बसचं लोकार्पण होणार आहे। विधिमंडळाच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बसचं लोकार्पण केलं जाणार आहे। महाराष्ट्राची लाडकी लाल परी दिवसेंदिवस अत्याधुनिक होत असताना आपल्याला पाहायला मिळते। याच्या अगोदर अनेक लाल परीमध्ये म्हणजेच एसटी महामंडळामध्ये अनेक वेगवेगळ्या गाड्या ज्या त्या दाखल झाल्या होत्या। त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये एसटी महामंडळाच्या जवळपास 3000 गाड्या ज्या आहेत त्या लोकसेवेत दाखल होत आहेत आणि यामध्ये या एसटींना जे आहे ते राजमाता जिजाऊ असं नाव देण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो की ही राजमाता जिजाऊ जी गाडी आहे ही गाडी विधिमंडळ प्रांगणात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या राजमाता जिजाऊ या गाडीचं विशेष खासियत म्हणजे GPS यंत्रणा, त्याचसोबतच CCTV कॅमेरे जे आहेत ते यामध्ये अत्याधुनिक सुविधांचे असणार आहे। ही जी नव्या गाड्या 3000 नवीन गाड्या ज्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहे याला राजमाता जिजाऊ असं जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे। 3000 गाड्या दाखल होतील अशी माहिती जी आहे ते परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।